असं ते वांग आणलेलं एक मोठं, तर असे गोल गोल काप बघा मी कापून घेते. आता हे जरा पूर्ण वांग्याचं कापून घेते, असं मीडियम असं आकाराचं असं गोल कापूया. मी कापून घेते. मग हे बघा अशा प्रकारे वांग मस्त असे गोल गोल कपे हे करून घेते. कापले त्याला मध्ये पण चिरा पाडले बघा, का तर मीठ मसाला सगळ्या ह्याच्यात क्लिप बसेल. आता तुम्हाला कळलंच असेल मी हे वांग फ्राय करणार आहे करून. आता एका साईडला हळद, मीठ मसाला, गरम पावडर, धना जिरा पावडर हे सगळं मसाला मी मिक्स करते आणि ह्याला लावते आणि मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी मीठ मसाला सगळं असं लावून ठेवलेलं 10 मिनिटं ठेवलं. आता मी तांदळाचं पीठ वापरले, काही जण रव्यात पण करतात, पण मी तांदळाच्या पीठात करते. आता मी असं ह्याला मस्त लावून हे बघा एका साईडला पॅन ठेवले, तेल ठेवले तापत. आता मी असं हे करून तळून जरा फ्राय करून घेते, थोडे करून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा अशा प्रकारे ही थोडी अशी फ्राय करून घेतली, थोडी अशी पॅनवर आहेत बघा अशी. आणि आज माहिती आहे का भेंड्याची भाजी केली. भेंड्याची भाजी बघा ही अशी केली, एकदा मी दाखवलेली. कांदा मिरची साधीच करतो आम्ही आणि शेंगदाण्याचा कूट टाकतो. हे बघा अशी. तर आता थोडं हे झालं फ्राय की आम्ही म्हणजे मस्त फ्राय करून घेतलेली आहे. बघूया कशी झाले, खूप छान झाले. चला आता आम्ही जेवायला जातो, तुम्ही पण जेवायला.